आणि यानंतर आपण शिवाजी पार्क मध्ये जाणार आहोत। ठाकरे बंधूंची सभा आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। ठाकरे ब्रँड आणि सभा काहीशी ग्रँड होताना पाहायला मिळते आहे। काही नेत्यांची भाषणं देखील सुरू झालेली आहे। यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये एक मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। शिवतीर्थ या शिवतीर्थाचं आणि ठाकरेंचं एक वेगळं भावनिक नातं देखील आहे आणि याच शिवतीर्थावर शिवसेनेचा जन्म झालेला होता। त्यानंतर मोठी सभा पार पडलेली होती आणि त्यानंतर आता 20 वर्षानंतर ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत। खरं तर बाळासाहेब यांची देखील इच्छा होती की या दोन्ही बंधूंनी एकत्र राजकारण करावं, मात्र राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यानंतर आता हे दोन्ही बंधू एकत्र यायला मधला काळ लोटलेला आहे। पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे आणि त्यानंतर आता 20 वर्षांनी ठाकरे बंधूंची ही सभा शिवाजी पार्कवर बाहेर पडते आहे। ठाकरे कुटुंबीय सध्या शिवाजी पार्क परिसरात दाखल झाल्याचं समजतंय। आता ठाकरे बंधू मुंबईचा जो आपला गड आहे, मुंबईचा जो बालेकिल्ला आहे तो आता काबीज करण्यासाठी, पुन्हा त्यावर आपली पकड तशीच ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात। विविध शाखांना देखील भेटी देत आहेत आणि आता ही एक सभा त्यांची पार पडते आहे मुंबईसाठी। आता या सभेतून उद्धव आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक माध्यमांना देखील त्यांनी मुलाखती दिलेल्या होत्या आणि या सगळ्या दरम्यान त्यांनी मराठीचा जो एक मुद्दा आहे तो देखील लावून धरलेला होता। त्यामुळे स्वाभाविकच कदाचित मराठीचा मुद्दा हा ठाकरे बंधूंच्या या सभेमध्ये प्रामुख्याने केंद्रस्थानी असू शकतो, मराठी माणूस केंद्रस्थानी असू शकतो। याशिवाय विकासाचं काही विजन मांडणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। हे जे सगळे शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, हे सगळे आता दाखल झालेले आहेत। जे नेते आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। अजूनही कार्यकर्त्यांचा ओघ सध्या शिवाजी पार्कच्या मैदानाकडे जातोच आहे आणि आता कुठल्याही क्षणी या सभेला आता सुरुवात होईल। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये सध्या चॅलेंज पे चॅलेंज पाहायला मिळतं। यामध्ये प्रामुख्याने हिंदू मुस्लिम विरुद्ध विकासाचा राजकारणाचा संघर्ष दिसतोय। निवडणुकीत फडणवीसांनी हिंदू मुस्लिम वाद न लावता केलेलं एक तरी भाषण दाखवा, मी 1 लाख रुपये देईन असं वक्तव्य काल उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं होतं। त्याला आता मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। मी कायम विकासावर बोलतोय, त्यामुळे माझा संदेश घेऊन जा आणि उद्धव ठाकरेंकडून 1 लाख रुपये घेऊन या असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। फडणवीसांनी दिलेल्या उत्तरावर आता उद्धव ठाकरे या आजच्या सभेतून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे। आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्याने 1 लाख रुपये द्यायला तयार है। ये प्रश्न आपने उद्धव जी को पूछना चाहिए। देखिए, मैंने तो ओपन चैलेंज दिया है, उद्धव जी के भाषण में विकास का मुद्दा दिखाइए और मेरे से 5,000 रुपये ले जाइए। लगेच त्यांना मला 1 लाख रुपये पाठवा, कारण माझ्या प्रत्येक भाषणामध्ये विकासच बोलतो मी। त्यामुळे तुम्ही जरा माझा प्लीज संदेश घेऊन जा, 1 लाख रुपये घेऊन या, लाडक्या बहिणींना दिल। तेव्हा आता हेच चॅलेंज उद्धवजींचे 1 लाख आणि माझे 10 लाख पकडा, चला। वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे। म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा, जे उद्धव साहेब सांगतायत अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाहीत। हे फार मोठं आव्हान आहे आणि देवेंद्रजी सारख्या महान माणसानं, बरं का, शूर माणसानं, वीर माणसानं हे आव्हान त्याने स्वीकारायला पाहिजे। मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय। दरम्यान एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या खास पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं। खरा मित्र तोच असतो जो चुका दाखवून देतो असं सांगत ठाकरेंनी फडणवीसांशी अजूनही आपली मैत्री कायम असल्याचं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चाही रंगली। ठाकरेंच्या या वक्तव्यावर राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला, तर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी निवडणूक आल्यानं ठाकरेंना मैत्रीची आठवण झाल्याचं म्हटलं, तर शिवसेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरेंचं वक्तव्य हे राजकीय असल्याचं म्हटलंय।
दरम्यान अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नेते हे आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतायत. जे उमेदवार आहेत ते आपापला प्रभाग पिंजून काढतायत आणि अशातच आता आज रविवार असल्यानं सुट्टीचा दिवस असल्यानं जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या नेत्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवरची, जिथे शिवतीर्थावर आता ठाकरे बंधूंच्या सभेला काही वेळातच सुरुवात होणार आहे, तर तिकडे पिंपरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सध्या पार पडतो आहे. काही वेळापूर्वीच या परिसरामध्ये शॉर्ट सर्किटची घटना घडलेली होती, थोडीशी आग देखील लागलेली होती, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. तर तिकडे शिवतीर्थावर सध्या मनसेचे नेते संदीप देशपांडे बोलत आहेत. आमच्या सगळ्या रणरागिणी भगिनी बसल्यात, यांना आमिष दाखवायची. पहिले आमच्या सगळ्या बहिणी होत्या,